स्पर्धेचे नाव आहे मातृभाषेची जाणीव। एका गावात एक तरुण मुलगा राहायचा। त्याचे नाव राज उच्च शिक्षण घेऊन शहरात स्थिर झाला। त्यामुळे त्याला आपल्या मातृभाषेचा म्हणजेच संस्कृतीचा विसर पडला। तो घरीही मराठीऐवजी इंग्रजी बोलू लागला। आई वडिलांशी बोलताना त्याला मराठी बोलणे हे कमीपणाचे वाटायचे। एकदा त्याचे वडील आजारी पडले व राज गावी आला। राज नेहमीप्रमाणे मराठीऐवजी इंग्रजी शब्दांचा वापर करत होता। वडील शांतपणे ऐकत होते। वडील बराच वेळ झाल्यानंतर वडील हळू म्हणाले, राज, तुला मराठी चांगली येते हे पाहून आनंद झाला, पण जेव्हा तू रागात असतोस तेव्हा तू मराठीत रोडतोस आणि जेव्हा तू आनंदी असतोस तेव्हा तू मराठीत असतोस आणि जेव्हा तू मला बाबा म्हणतोस तेव्हा काळजापर्यंत आनंद होतो। तो बाबा फादर म्हटल्यावर होत नाही। मराठी आपली आई आहे, आईला विसरून चालत नाही। वडिलांच्या त्या साध्या वागण्याने राजला मोठा झटका बसला। राजला आपली चूक समजली। आपण शहरात जाऊन आपण आपली संस्कृती भाषा विसरलो होतो। तात्पर्य शिक्षण कितीही घ्या पण आपल्या मातृभाषेचा आणि संस्कृतीचा अभिमान कधीही सोडू नये। धन्यवाद।